नमस्कार, मी राणिका स्नेवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. आता आपण आहोत अहिल्यानगर शहरातील सक्कर चौक या ठिकाणी. भल्या पहाटे आमदार संग्राम जगताप सध्या अहिल्यानगर शहराच्या प्रत्येक रस्त्यावर उतरतायत. त्याचं कारणही तसेच आहे, कारण त्यांनी आता अहिल्यानगर शहर संपूर्णपणे स्वच्छ करण्याचा ध्यास घेतलाय. त्यामुळे ते स्वतः हजर राहून अहिल्यानगर शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप काही ना काही गोष्टीने नेहमीच चर्चेत असतात. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी अख्खा महाराष्ट्र हादरून सोडलाय आणि आता त्यांनी एक ध्यास घेतलाय अहिल्यानगर स्वच्छतेचा. आता आपल्या बरोबर आमदार संग्राम जगताप आहे. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. इंदोरच्या धर्तीवर कुठेतरी आपल्याला हे अहिल्यानगर शहर पाहायचंय असं आपण एका कार्यक्रमात देखील म्हटलं होतं आणि आपण आता अहिल्यानगर शहरात स्वच्छता अभियान राबवलंय. भल्या पहाटे आपण रस्त्यावर पाहायला मिळतात नागरिकांना. त्यामुळे कुठेतरी नागरिकांचा देखील उत्साह पाहायला मिळतो आणि कुठेतरी नागरिक देखील आता स्वयंस्फूर्तीने स्वच्छता करताना पाहायला मिळत आहे. काय सांगाल? निश्चित आपला प्रयत्न आहे की अहिल्यानगर शहर आपल्याला इंदोरच्या प्रमाणेच कुठेतरी भारतामध्ये सर्वात एक नंबर क्रमांक हा इंदोर शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये. कुठे कचरा कोणी टाकत नाही आणि आपला प्रयत्न आहे की त्या प्रकारे आपल्याला नागरिकांनी देखील कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे. पण अजून तितक्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये जागरूकता पाहायला मिळत नाही. म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील आता कालही त्यांनी बऱ्याच ठिकाणी जवळपास दंडात्मक कारवाई ही आपल्याला केलेली पाहायला मिळाली. आणि इंदोरसारख्या शहरामध्ये आपण जर पाहिलं तर छोटा कागद जरी टाकला तर तिथं तपासणी केली तिथं कुठून आला आहे, सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातं आणि त्यातून कारवाई केली जाते. त्यामुळे आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही तशा प्रकारे आता कुठेतरी जे काही कचरा जिथे पडत असेल तर प्रत्येक ठिकाणी आता कॅमेरे आहेत. आता कुठं असं काही परिसर असं बिगर कॅमेऱ्याचं काय राहिलेलं नाही. आणि मग ज्या ज्या ठिकाणी असा कचरा असेल त्या ठिकाणी त्यांनी कॅमेऱ्यामध्ये तपासणी करावी, कोण आलं, कुठं टाकला आणि त्या त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करावे, दंडात्मक कारवाई करावी. बरं, आता नागरिकांना काय आव्हान कराल? की नागरिकांना एकच आमची विनंती राहील की आपण आता कचरा गाड्यांशिवाय पुढे कचरा टाकू नये आणि आपापल्या परिसरामध्ये जी काय कॉलनी असेल, सोसायटी असेल तिथं आपण सर्वांनी या अभियान वैयक्तिक स्वतःच्या शहराकरता, आपल्या मातृभूमीकरता, जन्मभूमीकरता, कर्मभूमीकरता आपण सर्वांनी राबवावं आणि त्याच्यातनं कुठेतरी हे स्वच्छता आपल्या आपल्या परिसरामध्ये आपण करावं. आपलं घर स्वच्छ आणि आपलं शहर स्वच्छ ही एक संकल्पना घेऊन आपण सर्वांनी काम करावं, याच्यामध्ये सहभागी व्हावं. नक्कीच. आणि स्वच्छतेच्या माध्यमातून कुठेतरी आरोग्याचा देखील आता प्रश्न सुटताना पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वीच आपण अहिल्यानगर शहरात तब्बल 80 घंटा गाड्यांचं संकलन केले. त्यामुळे आता नगर शहरात बऱ्याच ठिकाणी घंटा गाड्या पाहायला मिळत आहेत आणि आता पुन्हा घंटा गाडी आली, हो घंटा गाडी आली हा स्वर कुठेतरी ऐकायला मिळतोय. काय सांगाल? निश्चित या गाड्या नागरिकांकरता आहेत, कचरा संकलन झालं पाहिजे म्हणून आता या सगळ्या जो गजर आपल्याला ऐकायला मिळतो गाड्या आल्यानंतर, कचरा गाड्या आल्यानंतर, तर हा आपल्या शहराच्या एक स्वच्छतेच्या पाऊलाकडं आहे. त्यामुळे आपण त्या संपूर्ण गाड्यांचा आवाज आल्यानंतर आपण तिथं जावं. काही लोक आम्ही पाहतो की गाडी गेल्यानंतर सांगतात की गाडी येऊन गेली, थांबली नाही. पण ज्यावेळेला आपल्याला आवाज येतो तर आपण निश्चित रूपाने त्यामध्ये प्रतिसाद दिला पाहिजे. त्या गाडीच्या बाबतीमध्ये ही गाडी आपल्याकरता आहे, आपल्या शहराकरता आहे आणि आपलं शहर म्हणजे ही आपली मातृभूमी आहे. तर त्या प्रकारे आपण कर्मभूमीमध्ये आपण काम करत असताना याची जपणूक ही आपण प्रत्येकाने करावी अशी विनंती मी या निमित्तानं करतो. बरं, शहर स्वच्छतेच्या माध्यमातून एक नवा अध्याय आता पाहायला मिळतोय. नेमकं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर ही सगळी स्वच्छता अभियान नाही येणार. महापालिकेच्या निवडणुकी दरवर्षी दर 5 वर्ष होत असते. कुठली निवडणूक असली कधी 3 वर्षाला असतात, या एखाद्या संस्थेच्या, या महापालिकेच्या 5 वर्षाला असतात. त्यामुळं अभियान हे लोकांमध्ये जागृती करतात. हे लोकांनी कुठेतरी जागरूकता करावी. आणि जसं मी सांगितलं की आपल्याला इंदोरचा क्रमांक मागं टाकायचा. त्यामुळे निवडणुका येत राहतील, जात राहतील, पण जो क्रमांक आहे या क्रमांकामध्ये आपल्याला पुढं जायचं. तेव्हा आपल्याला ते काम करायचं. याला निवडणूक जरी येत असल्या तरी निवडणुकीला अजून भरपूर अवकाश आहे, अजून 2-4 महिने जायचे. पण हा निवडणुकीकरता जरी असलं तरी याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला इंदोर हे शहर डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करायचं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये. नक्कीच. धन्यवाद भैया. हे होते अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप, ज्यांनी आता एक ध्यास घेतलाय अहिल्यानगर शहर स्वच्छतेचा.